नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, एक तारीख लक्षात ठेवा, ती म्हणजे उद्याची 31 मार्च सोमवारचा दिवस. हा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण या दिवशी आपल्या स्वामींचा प्रकट दिवस आहे. ज्या दिवशी स्वामी या धरती तलावर आले, या पृथ्वीवर आले, ज्या दिवशी स्वामींनी जनतेला, सेवेकऱ्यांना, भक्तांना दर्शन दिले, तो दिवस म्हणजे स्वामींचा प्रकट दिवस. तोच दिवस आहे 31 मार्च सोमवारच्या दिवशी. ज्या दिवसाची प्रतीक्षा आपण सगळे स्वामी सेवेकरी वर्षभरापासून करत असतो, तो दिवस आहे स्वामींचा प्रकट दिवस, 31 मार्च सोमवारचा दिवस. आणि आता तो दिवस आलेला आहे. तर हा दिवस कोणीही चुकवू नये, कोणीही विसरू नये. या दिवशी आपल्याकडून जी नित्यसेवा होईल ती नित्यसेवा आपण करावी. जमलं तर स्वामींच्या मठात, केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. प्रत्येकाने हा दिवस उत्साहात सण सारखा साजरा करावा. या दिवशी आपण घरी राहून सुद्धा स्वामींना नैवेद्य दाखवू शकतो, स्वामींची सेवा करू शकतो, किंवा मठात जाऊन स्वामींची सेवा करू शकतो, गरिबांना मदत करू शकतो, अन्नधान्याची दान आपण करू शकतो. आणि या दिवशी एक दिवा तुम्ही या ठिकाणी अखंड दिवा अवश्य सुरू ठेवावा. आपण सकाळी उठल्यानंतर, अंघोळ वगैरे केल्यानंतर आपण जीही सेवा करू, ती सेवा झाल्यानंतर आपण एक दिवा लावायचा आहे. हा दिवा तुम्ही कोणताही लावू शकतात. नवरात्रीचा दिवा लावला तरी चालेल, छोटी पंती लावली, स्टीलचा, चांदीचा, पितळाचा, तांब्याचा कोणताही दिवा तुम्ही लावा, पण दिवा असा लावा की तो रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुमच्या घरात सुरू राहील. कारण हा दिवस स्वामींच्या प्रकट दिवसाचा आहे आणि 12 वाजेपर्यंत प्रकट दिवसाचे उत्सव आपण साजरे करत असतो. म्हणून तुम्ही 31 तारखेला सकाळी जेव्हाही तुम्ही उठाल, अंघोळ वगैरे कराल, तेव्हा तुम्ही अखंड दिवा तुमच्या देवघरात लावायचा आहे. कोणत्याही तेलाचा, वातीचा वात एवढी ठेवा की ती रात्री 12 वाजेपर्यंत जळत राहील. तेल एवढं टाका की रात्री 12 वाजेपर्यंत ते राहील. तेल तुम्ही नंतरून त्याच्यामध्ये टाकू शकता संपत आल्यानंतर, पण हा दिवा सकाळी लावल्यानंतर रात्री 12 पर्यंत पेटत राहायला पाहिजे. अशा रीतीने हा दिवा तुम्ही तुमच्या देवघरात लावायचा आहे, स्वामींच्या समोर लावायचा आहे. 31 मार्च सोमवारच्या दिवशी, स्वामींच्या प्रकट दिवशी, अखंड दिवा देवघरात तुम्ही अवश्य लावा. आणि त्या दिव्यासमोरच तुम्ही सेवा करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. स्वामींना मनात स्मरण करून, स्वामींना प्रार्थना करून तो दिवा तुम्ही लावायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.